काय सांगते ते लक्षपूर्वक ऐका आणि ध्यानात ठेवा. आपल्या पोलीस स्टेशनवर हल्ला झालाय. पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केलाय. नुसता हल्लाच नाही, पोलिसांचा जीव घ्यायचा प्रयत्न केलाय. तरी गुन्हेगार असे पोलीस चौक्यात जाळं सुटले, आपली काय किंमत राहील जनमानसात. जो कोणी त्याला पकडायचं आपल्याला, गाफील राहायचं नाही. हे देशमुख आहेत ना, त्यांच्या घरावर पहारा ठेवा. साहेब पण आपला सुधाकर, त्याच्यावर सुद्धा पहारा ठेवा. त्याला काही वाटणार नाही. इमानदार पोलीस आहेत. तो गोपाळ त्याच्या बायकोला भेटायला, त्याच्या आईला भेटायला येणार तिथे. सुट्टा कामा नये. नाही सुटणार साहेब. मी सुद्धा रात्रभर वैयक्तिक गस्त घालणार आहे गावामध्ये. हलगर्जीपणा नको आहे. यस सर. चला जैन सर, चला रे साहेब. अरे तुझी ड्युटी संपली आहे ना, तू कशाला आलायस? तू जा घरी. साहेब आलो परत. मला हे पुढचे काही दिवस फार महत्वाचे वाटतात साहेब. मला काही करून माझ्या श्यामला न्याय मिळवून द्यायचा आहे. आपल्याला त्या आरोपीला पकडायचं आहे. तू घरी जा. तुझा लहान मुलगा, त्याला तुझी जास्त गरज आहे. जा. साहेब त्याच्या आईला न्याय मिळवून देणं हे जास्त गरजेचं वाटतं मला. मी जर माझ्या श्यामला न्याय नाही ना मिळवून देऊ शकलो तर ऋतिकच्या नजरेला नजर नाही देऊ शकणार साहेब. मला अडवू नका. चल. अरे गाडी थांबा. पोलिसांची गाडी आहे वाटतं. बाई आहे काय? हो साहेब. रानात चालली असेल शेताला पाणी पाजायला. गावाकडे माणसं असं जातात पाणी पाजायला रातचं. हे सेफ नाही, हे भयानक आहे. साहेब पण बायका किती जात नाहीत पाणी पाजायला. तेच म्हणतेस, हे बाई, कोण आहात तुम्ही? याच गावातले आहात की बाहेरचे आहात? ही वेळ चांगली नाही. तुम्ही असं फिरवू का एकट्याने? किंवा तुमच्या जीवाचं काही बनावाई ठरलं ना, लोक पोलीस म्हणून आम्हाला प्रश्न विचारते. बाईक बघ. बाईक तुला इथं अगं तुला सापान पडलं. तुला तर कशाला ओरडतीये? खरंच आलाय वे गोपाळ. काय झालं? अरे तो मुर्दा परत घरी आला का काय? मग लाली कुठे गेली मग? म्हणजे ही बी घरात नाही का काय? ही बघा, राजाच्या बायकोला भिकेचा ढावाळ आणि हातरून सोडून भोईला लोळ, अशी गत आहे तिची. या पोरीने ना हातानं माती करून घेतली आयुष्याची. पण ती पण काही कमी नाही, लय आतल्या गाठीची आहे. मला माहिती आहे. गोपाळ माझा गोपाळ. साहेब हे मोठ्या आईचा आवाज दिसतोय. गोपाळाला वाटतं. आवाज आला ना? हो साहेब. आज झाला काय मुहूर्त बघता का तुम्ही? कुणाचा होता? बाईचा. गोपाळ मला माझा गोपाळ पाहिजे हो. अहो गोपाळला कुठे गेला तो? अगं ऐक माझं, तू असं लिहितोच कुठेतरी. मागे गेली पाणी बिणी प्यायला गेली असं. चला मागच्या अंगाला बघू आपण. दरवाजा उघडा. आय 2 बायकोवाले देशमुख, दार उघडा. आले आले.
घरातली सगळी उठायच्या आधी मला घरी पोचलं पाहिजे. बाहेरून घरात शिरताना रंजना त्याने बघितलं ना, त्यांना तर कारणच मिळेल कालवा करायला. आणि मी घरात नव्हते सामकरांना कळलं तर माझं काही खरं नाही. मला लवकर पोहोचलं पाहिजे. झालं का रे? झालं लवकर. बघा आमच्या काळात असं नव्हतं. ए बाबा, अरे तुझा काळ तुझा एक काळ इसवी सन कवापासून चालू होत रे नक्की? ते नाही मला माहिती, पण मला हे माहित आहे काय? की जो जामकर लय चुकीचं वागतोय. अरे डोक्यावर परिणाम झालाय त्याच्या. गोपाळवर आपल्या देव माणसावर संशय घेतो. खरंय तुझं पंग्या, खरंय. त्या जाम करायला का नाही, त्याच्या नजरेत सगळी दारू पी दिसतात. हे काय बरोबर नाही लगा पोलीस एवढं कठोरपणाचं कसं काय असतं राव? अरे लय कठोर असतात. अरे म्हणून मी पोलीस भरतीत नाही गेलो. मला तर विचारत होती कमिशनर म्हणून येतो का, पण मी म्हणलं हट, मला नाही यायचं. नाही म्हणजे नाही. मी छातीत झुकून सांगितलं एक वेळ खुर्चीच्या मागं उभं राहीन, पण खुर्चीवर बसणार नाही. मग मी सलून टाकलं आणि खुर्चीच्या मागं उभं राहायला लागलो.